चला सुरुवात करूयात चर्चेतल्या बातमीने। राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आलाय। हो, पीक विमा घोटाळा। तब्बल 2.25 लाख हेक्टरवरील कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे आता कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवलाय। परिणामी संबंधित घोटाळेखोरांवर कठोर कारवाईची शक्यता आहे। कांद्याची प्रत्यक्ष लागवड 77,000 हेक्टरवर, पीक विम्याचा आकडा मात्र 2,63,000 हेक्टरवर। 1,86,000 हेक्टरवर अतिरिक्त कांदा आला कुठून? महाराष्ट्रात कांद्याच्या पीक विम्यात घोटाळा। महाराष्ट्रात सरकारनं मोठा गाजावाजा करत 1 रुपयात पीक विमा योजना आणली, पण याच योजनेत कांद्याच्या विम्यात गैरव्यवहार झाल्याचं समोर येतं। पीक विमा योजनेत कांदा पिकासाठी सर्वाधिक रकमेचं विमा संरक्षण आहे। पीक विमा काढण्याकरता शेतकऱ्याला स्वतःचा फक्त 1 रुपया भरावा लागतो। उर्वरित 13,500 ते 14,000 रुपयांची रक्कम राज्य सरकार भरतं। विमा उतरवलेल्या पिकाचं नुकसान झाल्यास हेक्टरी 46,000 ते 90,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळते। त्या लोभापायी बोगस पीक विमा काढण्यात आल्याची शक्यता आहे, मात्र त्यातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। ज्यांची कांदा पिकाची लागवड नसताना ज्यांनी अशा प्रकारे विमा उतरवलेला आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने केलेला आहे, तर तो विमा अर्ज या ठिकाणी तो रद्द होईल तपासणीनंतर। त्याच्यामुळे शासनाचा जो विमा हप्ता सर्वसाधारणपणे नाही म्हटलं तरी एका हेक्टरला जवळपास 12,000 ते 15,000 रुपये विमा हप्ता शासन देतं। तो शासनाचा पैसा जो आहे तो या निमित्ताने तो वाचेल, जे काही बोगस अर्ज निघतील ते। आणि अशा प्रकारे बोगस अर्ज जे आहे ते करू नये शेतकऱ्यांनी, किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा जे काही याच्यामध्ये विमा अर्जदार आहेत त्यांनी, तर त्यांच्या संदर्भामध्ये कार्यवाही करावी। राज्यात नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, संभाजीनगर आणि बीड या 8 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कांदा लागवड होते। या प्रत्येक जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरवण्यात आल्याचं समोर आलंय। नाशिक जिल्ह्यात 46,546 हेक्टरवरच्या कांद्याचा विमा काढण्यात आलाय। प्रत्यक्षात मात्र अवघ्या 164 हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाल्याचं समोर येत आहे। तिकडे धुळे जिल्ह्यातही 8,631 हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा काढला गेलाय, पण प्रत्यक्षात धुळे जिल्ह्यात लागवड 530 हेक्टरवर झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यात 36,243 हेक्टरवरील कांद्याचा विमा निघाला, पण लागवड 23,484 हेक्टरवर झाली आहे। पुणे जिल्ह्यात 6,748 हेक्टरवर कांदा लागवड झाली, पण विमा काढला गेला 38,215 हेक्टरच्या कांद्याचा। सोलापुरातील कांदा विम्याचं क्षेत्र आहे 85,643, तर प्रत्यक्ष लागवड फक्त 35,595 हेक्टरवरच झाली आहे। सातारा जिल्ह्यात कांद्याची प्रत्यक्ष लागवड 1,796 हेक्टर इतकी आहे, पण विमा काढलेलं क्षेत्र आहे 12,432 हेक्टर। छत्रपती संभाजीनगरात 11,444 हेक्टरवरचा कांद्याचं पीक विमा काढला गेला, पण प्रत्यक्षात लागवडीचं क्षेत्र आहे 2,337 इतकंच। बीड जिल्ह्यात 4,659 हेक्टर इतकं कांदा क्षेत्र असतानाही कांदा पिकाचा विमा क्षेत्र 23,983 इतकं दाखवलं गेलंय। खरीप हंगामातील पीक पेरणी अहवालातील आकडेवारीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यात तब्बल 1,86,000 हेक्टरवरील कांद्याचा पीक विमा हा अतिरिक्त असल्याचं समोर आलंय। त्यामुळे विमा कंपन्यांकडे आलेला हा अतिरिक्त कांदा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित होतोय। पण आता पीक विमा कंपनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे। याचा भुर्दंड सरकारला भरावा लागणार असल्यानं आता कृषी विभागानंच त्या संदर्भात कारवाईचा बडगा उगारल्याचं बघायला मिळतंय। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।